लेखक म्हणजे MSCB मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रिटायर झाले, पण ते एक चांगले कवी लेखक आहेत आणि आजोबा पण माझे लेखक होते. तर बाबांची आणि आजोबांची मिळून जवळपास 6-7 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि तो एक छंद त्यांना खूप आवडतो, लेखनाचा आणि कविता वाचनाचा. तर ते जेव्हा इकडे आले तेव्हा त्यांनी जे सगळं बघितलं की इथे राहणाऱ्या भारतीयांचं मनोगत अशा अर्थाची एक कविता ते आता सादर करतायत. तर and he has been to the States for last 6 or 7 times, and you were here for 7 times. So most welcome, and we look forward to hearing from you. Okay. Can you translate whatever she said? Give her give a big clap. Okay. No, that's बे एरिया बार्शीकर ग्रुप मधल्या सर्व सदस्यांचं मी मनापासून स्वागत करतो. Those who cannot understand Marathi, all of you. Initially I say sorry for all these people, and it is the responsibility of their partners to explain what I am saying. she's translating. नंतर करशील. I know. Okay. तुमचं झाल्यावर ट्रान्सलेट झाल्यावर ट्रान्सलेट कर. तर मला अतिशय आनंद वाटला की आज आपल्या सगळ्या लोकांमध्ये एवढ्या लांब मला भेटायला मिळालं. आपल्या सगळ्यांना प्रीतीमुळे झालं शक्य. प्रीतीमुळे सगळं शक्य झालं, कारण ती खूप आधी तिने आग्रह केला होता. अगदी आम्ही पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा तिने आवर्जून बोलवलं होतं आणि सगळ्या बार्शीकरांनाही त्यावेळेला निमंत्रित केलं होतं. पण काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही त्यावेळेला येऊ शकलो नाही आणि आम्हाला खूप वाईट वाटलं त्यावेळेला. पण मग नंतर आम्ही 1-2दा तिच्याकडे आलो होतो, पण त्यावेळेला असा आपला एकत्र ग्रुप काही भेटलेला नव्हता. पण या खेपेला मात्र तुमची माझी भेट झाली. तर या खेपेला मात्र सगळे एकत्र भेटले आणि खूप बरं वाटलं. म्हणजे बार्शीच्या भगवंताची पताका थेट व्हाईट हाऊसच्या प्रांगणामध्ये तुम्ही सर्वांनी फडकवली आहे, त्याच्याबद्दल मला तुमचा सगळ्यांचा अतिशय अभिमान वाटतो. त्याच्यासाठी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. बार्शी हॅज अ सेपरेट सिटीजनशिप स्टॅटस आणि ते बार्शीकरांनी आपल्या मेरिटने मिळवले. तर मला अतिशय आनंद वाटला. आता इथं आल्यानंतर आमच्या पालकांच्या काही अभाविक आत्ताच मला यांनी सांगितलं की तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय झाल्या. तुम्ही 6-7 वेळा इथं आलात तेव्हा तुमच्या मनाची एक्सप्रेशन्स काय झाली. मी थांबू का 2 मिनिटं? तू सांगतेस का? नाही, पोएम मी सांगतो ना पुढं. तर त्यांनी मला विचारलं की तुमच्या प्रतिक्रिया काय झाल्या नेमक्या. तर त्या विषयावर मी खरं तर बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत, पण मी आता त्या सादर करणार नाहीये, कारण माझ्या प्रकारची मंडळी इथं फार थोडी आहेत. तुम्ही सगळे बार्शीकर आहात इथं. त्या कविता मी तुमच्या पालकांसाठी सादर करेन पुढं मागं. तर मी आता फक्त इथं जी मंडळी आपलं घर सोडून, आपलं गाव सोडून, आपला परिसर सोडून इथं आलेली आहेत, त्यांच्या निदान सुरुवातीच्या काळातल्या ज्या काही भावना असतात त्या भावना शब्दात व्यक्त करायचा प्रयत्न करतोय. कारण माझी मुलगी, तिच्या मैत्रिणी, माझे जावई, त्यांचे मित्र, त्यांचे फॅमिली फ्रेंड्स, त्यांच्याशी सगळ्यांशी बोलताना मला ज्या कॉमन भावना जाणवल्या आपल्या सर्वांच्या, त्या मी थोड्या इथं शब्दबद्ध केलेल्या आहेत. या कवितेचं नाव आहे संवेदनशील अभारतीयाचे मनोगत, किंवा असं म्हणूया आपण संवेदनशील अभारतीय बार्शीकराचे मनोगत असं म्हटलं तरी चालेल. तर ही कविता मी सुरू करतो. तसे मुळीच सोपे नसते मुळापासून लांब जाणे. तसे मुळीच सोपे नसते मुळापासून लांब जाणे. तुमच्या लक्षात येत आहे? मुळापासून लांब जाणे, फ्रॉम द रूट्स. नवी माती नव्या रीती, नवी नाती हॅलो हाय. नवी माती नव्या रीती, नवी नाती हॅलो हाय. रुजणे तसे कठीण जाते पण काहीच नसतो उपाय. रुजणे तसे कठीण जाते पण काहीच नसतो उपाय. आठवतात जिवलक सारे आपली नदी आपला गाव. आठवतात जिवलक सारे आपली नदी आपला गाव. बार्शीचा भगवंतही स्वप्नामध्ये घेतो धाव. बार्शीचा भगवंतही स्वप्नामध्ये घेतो धाव. रात्री भिजते उशी, रात्री भिजते उशी तरी स्पर्धेमध्ये रोज झोकून देणे. रात्री भिजते उशी तरी रोज स्पर्धेत झोकून देणे. तसे मुळीच सोपे नसते मुळापासून लांब जाणे. थोडे होतो स्थिर आणि कळत जातात इथले उसूल. इथले उसूल म्हणजे इथल्या रीती.
थोडे होतो स्थिर आणि कळत जातात इथले उसूल. वाटते एवढा केलाय खर्च तर आता थोडा करू वसूल. वाटते एवढा केलाय खर्च आता थोडा करू वसूल. परतायचे तर नक्कीच असते पण पडत जाते भूल. परतायचे तर नक्कीच असते पण पडत जाते भूल. संसाराच्या वेलीवरती तोवर एक फुलते फूल. संसाराच्या वेलीवरती तोवर एक फुलते फूल. त्याच्या भवितव्यासाठी लांबत जाते परत जाणे. त्याच्या भवितव्यासाठी लांबत जाते परत जाणे. तसे मुळीच सोपे नसते मुळापासून लांब जाणे. इथे थोडी मोकळी हवा. इथे थोडी मोकळी हवा सर्वासाठी संधी समान. इथे थोडी मोकळी हवा सर्वासाठी संधी समान. बाधत नाहीत स्वैर वारे जपता संस्कृतीचे भान. बाधत नाहीत स्वैर वारे जपता संस्कृतीचे भान. आपला देश खरंच महान पण त्याला लागलंय ग्रहण. आपला देश खरंच महान पण त्याला लागलंय ग्रहण. भ्रष्टाचार पक्षपात मूल्यहीन राजकारण. भ्रष्टाचार पक्षपात मूल्यहीन राजकारण. वाटते आपल्या फुलाला या सोसणार नाहीत असली उन्हे. वाटते आपल्या फुलाला या सोसणार नाहीत असली उन्हे. तसे मुळीच सोपे नसते मुळापासून लांब जाणे. आई वडील डोळ्यात प्राण आणून पाहत असतात वाट. आई वडील डोळ्यात प्राण आणून पाहत असतात वाट. असते याची सारखी जाणीव काळीच तुटते आतल्यात. असते याची सारखी जाणीव काळीच तुटते आतल्यात. त्यांच्या सोयी सुविधांची घेतो काळजी राहून येथे. त्यांच्या सोयी सुविधांची घेतो काळजी राहून येथे. सेवा करता येत नाही अपराधी पण मनास छळते. सेवा करता येत नाही अपराधी पण मनास छळते. त्यांना मुळीच नको असते कायमचेच इकडे येणे. त्यांना मुळीच नको असते कायमचेच इकडे येणे. तसे मुळीच सोपे नसते मुळापासून लांब जाणे. तिथले म्हणतात चैन करतो पृथ्वीवरच्या स्वर्गात आहे. तिथले म्हणतात चैन करतो पृथ्वीवरच्या स्वर्गात आहे. तुळस विसरून गेला आता मनी प्लॅन्टच्या वर्गात आहे. तुळस विसरून गेला आता मनी प्लॅन्टच्या वर्गात आहे. काय सांगू संकटकाळी आम्ही एकटेच लढून दमतो. काय सांगू संकटकाळी आम्ही एकटेच लढून दमतो. तुमच्या कठीण प्रसंगात आप्तांचा मेळा जमतो. तुमच्या कठीण प्रसंगात आप्तांचा मेळा जमतो. तुमच्या सण सोहळ्यांचे दुरून ऐकतो आनंद गाणे. तुमच्या सण सोहळ्यांचे कारण तिथल्या सगळ्या गेट टुगेदरला काही हजर राहता येत नाही ना. तुमच्या सण सोहळ्यांचे दुरून ऐकतो आनंद गाणे. तसे मुळीच सोपे नसते मुळापासून लांब जाणे. पंचतारांकित जगात कृत्रिम असतात अश्रू हर्ष. पंचतारांकित जगात कृत्रिम असतात अश्रू हर्ष. पैसे टाकून मिळत नाही माऊलीचा वत्सल स्पर्श. पैसे टाकून मिळत नाही माऊलीचा वत्सल स्पर्श. इथे आमच्या सोयीसाठी सगळी यंत्रे असतात हजर. इथे आमच्या सोयीसाठी सगळी यंत्रे असतात हजर. आईच्या हातच्या पोळीची रोटी मेकरला नाही सर. आईच्या हातच्या पोळीची रोटी मेकरला नाही सर. इथे राहतो तरी गातो आपल्या संस्कृतीचे गाणे. इथे राहतो तरी गातो आपल्या संस्कृतीचे गाणे. तसे मुळीच सोपे नसते मुळापासून लांब जाणे. तुमच्या एवढीच आमच्या मनात देशाविषयी प्रगाढ प्रीती. तुमच्या एवढीच आमच्या मनात देशाविषयी प्रगाढ प्रीती. जनगणमन ऐकू येताच अभिमानाने फुलते छाती. जनगणमन ऐकू येताच अभिमानाने फुलते छाती. करतो सारे आपले सण जपतो संस्कृतीशी नाते. करतो सारे आपले सण जपतो संस्कृतीशी नाते. गरीब देशबंधूसाठी करतो आम्ही शक्य ते. गरीब देशबंधूसाठी करतो आम्ही शक्य ते. अक्षय आनंदाचा ठेवा. अक्षय आनंदाचा ठेवा असतात आमची तिथली स्मरणे. अक्षय आनंदाचा ठेवा असतात आमची तिथली स्मरणे. तसे मुळीच सोपे नसते मुळापासून लांब जाणे. तसे मुळीच सोपे नसते मुळापासून. मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. आपल्या या आनंद सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला तुम्ही दिलीत. मुख्य म्हणजे कविता म्हणणारे खूप असतात, कविता ऐकणारे साधारणपणे मिळत नाहीत. पण आपण सर्वांनी अतिशय सहनशीलपणे माझी कविता ऐकलीत. मनापासून धन्यवाद.